नमस्कार मंडळी, तर परत एकदा माझे यूट्यूब चॅनल प्रिया ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज पहाटेचे 5:30 वाजले होते आणि इथं उठल्याबरोबर म्हणलं चला तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करूया। आणि इथं माझं चालू होतं सारवण्याचं काम। तर आज होती कार्तिकी एकादशी आणि मला काय आदल्या दिवशी काही सारवायला वेळ भेटला नाही, कारण की शेतामधलेच कामं चालू होते आणि मला हे सगळं आवरून शेतामध्ये पण जायचं होतं। म्हणलं चला पटपट असं आवरून घेऊया। आणि थंडी तर इतकी खूप वाढलेली होती, इतकी थंडी वाजत होती, तर काही काम करायला इच्छा पण होत नव्हती। म्हणलं चला त्यांच्या गाय पिळून होईपर्यंत म्हणलं वाटा सारून घेऊया। आणि वाटा खूप मोठा होता, त्याच्यामुळं वेळ लागत होता वाट्याला। म्हणलं हे काम आधीच करून घेऊया आणि पटपट असं मी आवरून घेत होते, कारण की भरपूर सारं काम आवरायचं होतं अजून। तर हे पा तरी हे प्रकारे माझा वाटा सारून झाला होता आणि किती छान असा मस्त वाटा दिसतोय। तर या वाट्याला मला दिवाळीला 3 दिवस लागले होते वाटा बनवायसाठी। तर कसं आहे ना, पाऊस आला की वाटा खराब होऊन जातो आणि परत दिवाळीच्या वेळेस वाटा बनवायचं। तर कसं आहे ना, आपल्या घरासमोर वाटा असला की त्याच्यावरून सारून जर घेतलं तर खूप छान असं मस्त वाटतं आणि मनही प्रसन्न होतं। तर अशा प्रकारे माझा वाटा सारून झाला होता आणि म्हणलं चला आता तर हे पा मंडळी, तर सकाळची सुरुवात झाली होती आणि थोडं थोडं उजेडायला पण लागलं होतं। तर म्हणलं चला आता माझा वाटा सारून झाला होता आणि गायांचं आवरायला घेऊया। तर त्यांच्या गाया पण पिळून झाल्या होत्या आणि तर म्हणलं चला हे काम करून घेऊया आपलं। तर आमच्या गाया एकाच जागेवर असतात, कारण की शेतामध्ये गेल्यावर गाया बदलायला काही वेळ भेटत नाही, त्याच्यामुळं गाया एकाच जागेवर ठेवत असतो आम्ही आणि काम पण कमी होतं। तर आम्ही शेतात गेल्यावर निवांत असतो, गायांचं टेन्शन नसतं। तर आधी काय व्हायचं, तर आम्ही शेतात जर गेलो तर गाया आमच्या उन्हातच राहत होत्या आणि शेत आमचं लांब असल्यामुळं गाया बदलण्यासाठी आम्हाला परत यावं लागत होतं। आणि आता हे असं एका जागी केल्यामुळं आमचं काम पण सोपं झालेलं। तर चला अशा प्रकारे माझं कामावरण्याचं चालू होते गडबड आणि आम्हाला शेतात पण